मित्रांनो, पवित्र पोर्टलवर मेरिट लिस्ट जाहीर होणार आहे आणि ही मेरिट लिस्ट तुम्हाला कुठे पाहायची आहे? तर बघा मित्रांनो, टीचर रिक्रुटमेंट 2025 लॉग इन करून घ्या आणि इथे तुम्हाला 3 लाईनवर तुम्हाला काय करायचं आहे, क्लिक करायचं आहे आणि जर तुम्ही ह्या डाउनलोडवर क्लिक केले तर बघा तुम्हाला इथे मित्रांनो मेरिट लिस्ट दिसते. आता मेरिट लिस्ट बघा कन्वर्जंट राऊंडची लागलेली आहे. हे 2022 आहे आणि तुम्हाला जर 2025 ची मेरिट लिस्ट पाहिजे असेल तर बघा मित्रांनो तुम्ही इथे पाहू शकता की जनरल मेरिट लिस्ट फेज 1 विदाउट इंटरव्ह्यू, प्रायव्हेट मॅनेजमेंट, जनरल मेरिट लिस्ट मनपा, जनरल मेरिट लिस्ट NP नगरपालिका आणि ZPच्या आपल्याला काय दिसतात इथं मेरिट लिस्ट दिसतात विथ इंटरव्ह्यूच्या पण सगळ्या मेरिट लिस्ट ज्या लागणार आहे ते इथे तुम्ही काय करू शकता मित्रांनो पाहू शकता आणि डाउनलोड सुद्धा करू शकता. तर मेरिट लिस्ट लागल्यावर आता काहीच दिवसांनी आपल्याला मेरिट लिस्ट पाहायला मिळणार आहे आणि मेरिट लिस्ट लागल्याबरोबर तुम्हाला ह्या प्रकारे मेरिट लिस्ट काय करायचं आहे डाउनलोड करून घ्यायचं आहे आणि त्या मेरिट लिस्टमध्ये आपलं नाव आहे का? जर त्या मेरिट लिस्टमध्ये तुमचं नाव असेल तर तुमचं सिलेक्शन झालं असं समजा आणि त्यानंतर जर आपल्याला माहीत करून घ्यायचं असेल की आपलं सिलेक्शन झालं आहे किंवा नाही किंवा कुठे झालं आहे तर आपण बघा चेक करायचं असेल की आपलं सिलेक्शन विदाऊटमध्ये किंवा विथ इंटरव्ह्यूमध्ये सिलेक्ट झालेला आहे किंवा नाही किंवा तुमचं रिकमेंडेशन स्टेटस तुम्हाला कसं पाहायचं आहे तर बघा हे 3 लाईन आहे याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर बघा इथे तुम्हाला ॲप्लिकंट रिकमेंडेशन स्टेटस म्हणून दाखवलेलं आहे. यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे मित्रांनो. तुम्ही यावर क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला हा इंटरफेस ओपन होईल आणि बघा यामध्ये सिलेक्ट द इंटरव्ह्यू टाइप कोणता आहे आणि राउंड कोणता आहे हा सिलेक्ट करायचा आहे. खाली तुमचा ॲप्लिकेशन ID तुम्हाला दिसणार आहे. एकदा तो पण चेक करायचा. बघा मित्रांनो इथं सिलेक्ट इंटरव्ह्यू टाइप आता दोन्ही टाइप तुम्हाला काय करायचं आहे चेक करायचं आहे. विथचा पण करू शकतो, विदाऊटचा पण करू शकतो. तर सर्वप्रथम आपल्याला विदाऊटचा चेक करावं लागेल कारण की मेरिट लिस्ट विदाऊटची पहिले लागणार आहे आणि विथचे नंतर लागणार आहे. तर बघा सिलेक्ट इंटरव्ह्यू टाइप हे विदाऊट इंटरव्ह्यू आपण सिलेक्ट केलेला आहे आणि इथे आपल्याला राऊंड सिलेक्ट करायचे. तर बघा मित्रांनो एवढे राऊंड असते. फेज 1 चे 3 राऊंड होतात, फेज 2 चे 3 राऊंड होत असतात मित्रांनो. फेज 1 चा हा पहिला रेग्युलर राऊंड त्याला म्हणू आपण. त्याच्यानंतर बघा मित्रांनो कन्व्हर्जन राऊंड लागत असतो आणि इथे 2 आपल्याला दाखवलेले आहे. कन्व्हर्जन राऊंड उर्दूचा पण आपल्याला इथे दाखवलेला आहे. तर फेज 1 मध्ये आपल्याला रेग्युलर राऊंड असं सिलेक्ट करायचं आहे आणि सबमिटवर क्लिक करायचं आहे मित्रांनो. सबमिटवर क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला तुमचे डिटेल्स येतील आणि खाली बघा इथे व्ह्यूज द रिकमेंडेशन इन्स्टिट्यूट असा ऑप्शन आलेला आहे. तर इथे काय करायचं मित्रांनो तुम्ही क्लिक करायचं आहे आणि क्लिक केल्याच्या नंतर जर तुमचं सिलेक्शन झालं तर तुम्हाला इन्स्टिट्यूट कुठे सिलेक्शन झालं त्या इन्स्टिट्यूटची पूर्ण डिटेल्स त्या संस्थेची पूर्ण डिटेल्स येणार आणि सिलेक्शन झालं नसेल तर यू आर नॉट रिकमेंडेड ॲज पर मेरिट असं तुम्हाला दाखवल्या जातील मित्रांनो. तर हा झाला फर्स्ट राऊंड आपला विथ इंटरव्ह्यूचा. आता बघा मित्रांनो विदाऊट इंटरव्ह्यूसाठी आपण पुन्हा सेम प्रोसेस करणार आहे. विथ इंटरव्ह्यू सिलेक्ट द रेग्युलर राऊंड फेज फर्स्ट सिलेक्ट करायचा आणि पुन्हा तुम्ही काय करायचं आहे सबमिट करायचं आहे मित्रांनो. मीन्स विथ इंटरव्ह्यूचे काय येतील मित्रांनो इथं प्रेफरन्सेस किंवा कुठे तुमचं सिलेक्शन झालेलं आहे हे सगळे डिटेल बघा. इथे क्लिक करायचं आहे तुम्हाला व्ह्यू रिकमेंडेशन लिस्टवर आणि क्लिक केल्यानंतर जर तुम्ही खाली स्क्रोल करसाल तर बघा तुमचं सिलेक्शन कुठे कुठे झालंय इथं तुम्हाला दाखवण्यात येतील. सगळं बघा इथे इन्स्टिट्यूटचं नाव त्याच्यानंतर तुमचा प्रेफरन्स नंबर किती नंबरवर तुम्ही प्रेफरन्सेस दिले, ती संस्था ॲडेड आहे किंवा नाही. त्यानंतर
एज्युकेशन लेव्हल सेकंडरी आहे, प्रायमरी आहे की ज्युनियर आहे, मीडियम कोणता आहे, त्याच्यानंतर बघा पोस्ट कोणती आहे आणि तुमचा सब्जेक्ट कोणता आहे हे पण एकदा चेक करायचं मित्रांनो, की सब्जेक्ट आपला इथं चुकला आहे का? कारण की डी-व्हीमध्ये मग आपण काय होणार, बाद होणार. टीचिंग मीडियम बघा, शाळेचं मीडियम जरी वेगळं असलं, मराठी असलं तरी टीचिंग मीडियम इथे वेगळं असू शकते. इंग्लिश असू शकतो, सेमी असू शकतो. कोणत्या कॅटेगरीशी तुम्ही बिलॉन्ग करता, इंटरव्ह्यू डेट काय आहे, त्यानंतर इंटरव्ह्यू व्हेन्यू, रिमार्क काय दिला, प्रेझेंट आहे, सिलेक्टेड आहे, रिजेक्टेड आहे. हे मित्रांनो तुम्हाला ह्यामध्ये सगळे दिसणार आहे मित्रांनो. तर बघा इथं जर तुम्ही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन तुमचं इंटरव्ह्यू झालाय तर इथे येस येणार, नाही झालं तर इथे नो येणार मित्रांनो. तुमचं सिलेक्शन झालं तर सिलेक्टेड येणार, नाही झालं तर रिजेक्टेड येणार आणि अब्सेंट असले तर इथे अब्सेंट दाखवल्या जाणार. त्यानंतर जर तुम्ही सिलेक्ट झाला असेल तर पुढची प्रोसेस तुमचा अपॉइंटमेंट लेटर, अपॉइंटमेंट ऑर्डर इश्यू डेट, त्याच्यानंतर स्कूल नेम, जॉइनिंग स्टेटस, जॉइन आहात किंवा नाही, अँड द जॉइनिंग डेट आणि इथे रिमार्क दिला जाईल मित्रांनो. त्यानंतर इथे तुम्हाला तुमचा शालात आय-डी अँड द अपॉइंटमेंट ऑर्डर जनरेट झालं किंवा नाही हे तुम्हाला इथे कळणार आहे मित्रांनो. आणि जर याच्यावर सर्चवर तुम्ही क्लिक केला तर तुम्हाला तुमची अपॉइंटमेंट ऑर्डरसुद्धा दिसेल. तर या प्रकारे मित्रांनो तुम्ही काय करू शकता, तुमचं रिकमेंडेशन कुठे झालं, कशा प्रकारे झालं किंवा नाही हे टोटल काय करू शकता, चेक करू शकता. जर तुम्हाला आणखी काही प्रॉब्लेम असेल, काही डाऊट असेल तर नक्कीच मला काय करा, कमेंट करा. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.